श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे। सकाळी आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मला लागली होती भूक, मग त्यासाठी मी पहिले किचन आवरून घेते। किचन आवरून घ्यायला तर यांनी सगळ्यांनी खूप सारा पसारा करून ठेवलेला, मग तो किचनवरचा पसारा सगळा काढून घेतला आणि मग त्यानंतर किचन वगैरे धुवून घेऊयात आपण आणि त्यानंतर मग खायला काहीतरी बनवूयात। सकाळ उठल्या असं पहिले भूक लागते आणि आज काहीच नव्हतं खायला, त्यामुळे मग बनवून खायचं होतं कारण काहीच बनवलेलं नव्हतं। मग त्यासाठी मग पहिले मी किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर मग किचन धुवून घेणार, कारण स्वच्छ किचन असलं तर काम करायला मजा येते आणि प्लस चांगलं पण वाटतं ना म्हणून। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, कारण तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात का नाही हे पण सांगा। आवडत असतील तर हो म्हणून सांगा, नसतील आवडेल तर नाही म्हणून पण सांगा, तरी पण चालेल। आणि आता हे किचन वगैरे सगळं धुवून वगैरे घेतलं मी आणि त्यानंतर मग पुसून पण घेत असते। किचन वगैरे पुसून वगैरे घेतलं सगळं स्वच्छ, कारण लगेचच स्वयंपाक करायचं होतं, त्यामुळे ते पाणी वगैरे सुकण्यापर्यंत वाट बघण्यापेक्षा म्हणजे दरवेळेस आम्ही तसंच करतो। किचन धुतलं वगैरे का लगेच पटकन फडक्याने साफ केलं की लगेच पटकन वाळून पण जातं। आणि त्यानंतर मग आता पालकाची भाजी करायची होती आणि त्यामुळं मग मी पालक निवडायला घेतलेली आणि मग पालक निवडून झाल्यानंतर तिची भाजी करणार होते आणि मम्मी बोलली की नाही हटून भाजी नको करूस, कोरडी भाजी कर, म्हणून म्हटलं ठीक आहे ओके। मग कोरडी भाजी करणार आहे मी आता आणि त्यासाठी मी भाजी व्यवस्थित निवडून वगैरे घेतली आणि त्यानंतर मग तिला चिरून घेणार आणि अर्ध्या भाजीची मी भाजी करणार आणि अर्धी जी भाजी म्हणजे 2 जुड्यांची एक जुडी होती ना ती, तर मग त्यामुळे अर्ध्या जुडीची मी भाजी करणार आहे सुकीवाली आणि अर्ध्या जुडीचं मी पालकाचं सूप करणार आहे। तर आता अशा प्रकारे मग मी कट करून घेतली, पानं होते त्याचं कट करून घेतले आणि कुकरमध्ये अर्धी भाजी होती आणि जे काय आपले ह्या पाल्यांचे जे देठ होते ते पण टाकले कुकरमध्ये, कारण पालक म्हणजे पूर्णच त्यात हे असतं, फक्त पानच घेतात काही लोक, म्हणजे माझी मम्मी तरी मला बोलत होती की पानच घे, म्हटलं तसं नसतं, ते पूर्ण देठांमध्ये पण सत्व असतं म्हणून, कारण आपण फक्त पालेभाज्या खातो म्हणजे पानं खातो आणि देठ बकरीला टाकतो, तर ती बकरी ते पानं म्हणजे ते देठ वगैरे खाते आणि ती स्वतःला पौष्टिक बनवून घेते। आणि त्यानंतर मग लोक काय करतात, बकरीमध्ये पौष्टिकता आहे म्हणून ते काय करतात, बकरी म्हणजे नॉनव्हेज वगैरे जे असतं ते खातात। तर एवढे अक्कल चालवण्यापेक्षा जरी आपण जे हे फेकून देतो तर त्यांना पण यूजमध्ये जर घेतलं तर बरं पडेल ना। म्हणजे काही जण कोथिंबीर पण फक्त पानं घेतात, तर तसं नाही, ते त्याच्या देठांमध्ये पण म्हणजे जे घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे, फालतू फेकून उपयोग नाही ना त्याचा। तर मग त्यानंतर मी भाजी चिरून घेतली आणि एका साईडला कढई पण ठेवली आणि दुसऱ्या साईडला कुकर पण ठेवलं, कारण कुकर पण लगेच लावायचं होतं। थोडंसं पहिले मी भाजीला उकडून घेणार, म्हणजे थोडंसं तिचा कच्चेपणा जाण्यासाठी, आणि त्यामध्ये भाजी टाकलेली आहे। भाजीमध्ये म्हणजे त्या कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी पण टाकलेलं आहे आणि त्यानंतर टोमॅटो राहिला होता, टोमॅटो पण धुवून त्यामध्ये चिरून म्हणजे असं कट करून त्याला टाकलेलं आहे आणि मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्यात 4, म्हणजे तुम्हाला जेवढा असेल तेवढा तुम्ही टाकू शकता। आणि त्यानंतर एका साईडला मग मी कढई पण तापवायला ठेवली आणि त्यानंतर मग तेल वगैरे टाकून घेतलेलं त्यात आणि तेल टाकल्यानंतर मग मोहरी टाकलेली आहे त्यात आणि त्यानंतर मग लगेचच मोहरी तडतडल्यानंतर लगेचच त्यात मी शेंगदाणे आणि आपली मिरची असते ना ती काढली होती ती टाकली आणि ते आता मी म्हणजे फ्राय करून घेते। आणि त्यानंतर मग ते करीसपर्यंत माझ्या
टोमॅटो कापायचा राहिला होता, कारण सुक्या भाजीमध्ये मी टोमॅटो पण टाकत असते. त्यामुळे मग मी एका साईडला टोमॅटो पण कट करून घेतला आणि नंतर मग टोमॅटो पण टाकला आणि तो हलवून घेतलं थोडंसं त्याचं. आणि त्यानंतर मग भाजी पण टाकली त्यामध्ये आणि ती पण व्यवस्थित आता हलवून वाफेलाच ठेवली. तोपर्यंत इकडे मागे मी चक्कर मारली तर मम्मी देव पुसत होती, भाजी वगैरे सगळं झालेली होती. आणि त्यानंतर मग भाऊ जेवत होता आणि पालकाचं सूप मी म्हणजे उकडून ठेवलं होतं, पण बाकीचं करायचं राहिलेलं होतं. मग त्यामुळे आता आपण हे पालकाचं सूपचं रेसिपी करायला घेऊयात. त्यासाठी मी उकडलेला जो पालक होता ना तो घेतला. म्हणजे ॲक्च्युली तो थंड करायचा असतो, पण मला लागली होती भूक, मला पण जेवायचं होतं. त्यामुळं मग मी काय केलं, लगेचच म्हणजे थोडंसं गार झालं होतं ते. आणि मग त्यानंतर मग ते मिक्सरमध्ये टाकलं भाजी ती. आणि त्यानंतर मग ती एक गाळणी असते ना आपली पुरणाची, त्यामध्ये टाकली ती, कारण ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, तसंच नाही घ्यायचं आहे त्यामुळं. आणि त्यानंतर मग टोमॅटो वगैरे टाकले होते, मिरची वगैरे टाकली होती, ते पण सगळं जे काय होतं ना टाकलेलं ते सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मी. आणि त्यानंतर मग ते सगळं त्या पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून घेतलं. आणि ते आपण पुरण कसं करतो तसं ते सगळं व्यवस्थित ते टाकलेलं ते सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं, कारण जो कचरा वगैरे असतो ना तो वरती राहतो. जे आपलं हे बघा गाळलेलं जे सूप आहे ना ते असं भेटतं मग आपल्याला. मग ते घ्यायचं, ते झालं. त्यानंतर मग मी कुकर ठेवलं. कुकरमध्ये मग मी थोडंसं तूप टाकलेलं. तुपामध्ये मग थोडंसं जिरेचं जे पेस्ट होतं ना माझ्याकडे, भाजून जिरे बारीक केलेले ते टाकलं. त्यानंतर गूळ पण टाकला त्यामध्ये. आणि थोडासा आपण मॅगी मसाला असतो ना तो पण टाकतो, कारण पालकाची चव काही काहींना नाही आवडत ना, थोडंसं टेस्टी होण्यासाठी. मग पालकाचं म्हणजे त्यामध्ये म्हणजे चव काहींना आवडत नाही त्याच्यामुळं मग मॅगी मसाला पण टाकलेला मी. आणि त्यानंतर मग हे थोडंसं तळून झाल्यानंतर मग जे आपलं पालकाचं ग्रेव्ही होतं ना ते टाकलं मी सगळं त्यात. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं, व्हाईट मीठ पण टाकलं आणि काळं मीठ पण टाकलं, कारण काळ्या मिठाने जास्त चव येते ना त्याच्यामुळं. आणि काळं मीठ पण चांगलं असतं म्हणजे पोटासाठी वगैरे. आणि हे एक उकळी येऊन दिलेली आहे त्याला. आणि हे माझं रेडी डिलिशियस सूप असं तयार झालेलं आहे, रेडी आहे. आता मी ते पिणार आहे. बघा कसं, कमेंट करून सांगा मला की कसं झालंय, काय झालंय ते. तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर मग आता जेवायचं होतं, त्यामुळं मग मी हॉल वगैरे सगळा झाडून घेतलेला, कारण मीच कचरा केलेला ना. माझी रेसिपी माझी जिम्मेदारी, तसंच मी केलेला कचरा माझी जिम्मेदारी, म्हणून मग मी घर वगैरे सगळं झाडून घेतलेलं. आणि घर झाडून झाल्यानंतर मग आता व्यवस्थित सगळं घर झाडून घेणार. मग नंतर मम्मी आणि मी जेवायला बसणार, कारण खूप लागली होती भूक. आज नाश्ता नव्हता केलेला त्याच्यामुळे डायरेक्ट जेवणारच होतो आम्ही. त्याच्यामुळे मग जेवायला घेतलं दोघींनी. आणि जेवण झाल्यानंतर मग म्हणजे जेवायला घेतलं. आणि आता तुम्हाला दाखवते मी ती की मी कोरडी पालकाची भाजी केल्यावर ती कशी दिसते ती. तोपर्यंत तुम्ही माझं हे आत्तापर्यंतचा जो व्हिडिओ बघितला आहे त्यामध्ये सांगा माझं की सूप वगैरे कसं झालंय, काय झालंय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा मम्मी मी जेवायला बसलेलो, कारण भाऊ जेवून गेलेला होता, मम्मी मी बसलेलो होतो. हे माझं सूप आणि माझी पालकाची भाजी. आणि तुम्ही सांगा मला कशी झाली आहे ती. आणि त्यानंतर दिवसभराचं सगळं झाल्यानंतर मग रात्री मी जेवत होते, सगळ्यांचं जेवण झालं होतं. मग तेवढ्यात भाऊ आला आणि त्याने आणली होती आईस्क्रीम, तर त्यामुळे मग मी जेवण सोडून दिलं आणि आईस्क्रीम घेतली पहिले, कारण आईस्क्रीम म्हटलं की मला जेवायला पण नको वाटतं. तर मग त्यामुळं मग मी आईस्क्रीम घेतली आणि मग ती सगळेजण खात होतो आम्ही. जेवायचं सोडून दिलेलं मी. आणि मला इथे भाऊ आणि बहीण म्हणत होती की जेवणार कोण, तर मग म्हटलं नाही मी पहिले आईस्क्रीम खाणार. असं येडे साडे यहाँ पे मेरा खुद का बचपन खत्म नहीं हो रहा और मेरे फ्रेंड्स लोगों के बच्चे हो रहे हैं. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. लव्ह यू ऑल. काळजी घ्या तुमची पण, शेजाऱ्यांची पण. बाय बाय.